ज्ञानेश्वरी अध्याय 5 कर्मसन्यास योग. मागील अध्यायात भगवंतांनी ज्ञानमार्गाचे महत्त्व अर्जुनास पटवून दिले. त्यासाठी ज्ञानमार्गाची प्रशंसा केली. भगवंत अर्जुनास सांगतात, तू मात्र कर्मयोगाचे आचरण कर. हे ऐकून अर्जुन गोंधळून गेला व म्हणाला, देवा, कर्मसन्यास आणि कर्मयोग यापैकी माझ्यासाठी कोणता मार्ग श्रेयस्कर आहे तो तुम्ही मला सांगा. अज्ञानामुळे मनुष्य गोंधळलेला असतो. त्याचे मन अस्वस्थ असते. ज्याप्रमाणे हरिण मृगजळाच्या मागे धावते, पण त्याला पाणी काही मिळत नाही. अज्ञानामुळे मनुष्याला योग्य तो मार्ग सापडत नाही. समोरासमोर गोड बोलणारा खरंच चांगलं बोलतो आहे का नाही हे अज्ञानामुळे कळत नाही. अज्ञानी मनुष्य पटकन यश मिळवण्यासाठी घाई करतो, पण चांगले यश त्याला त्याच्या अज्ञानामुळे मिळत नाही. त्याची मनाची अस्वस्थता वाढतच जाते. त्यासाठी मन स्थिर असले पाहिजे. ज्याप्रमाणे कासव आपली इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवतो, त्याप्रमाणे मनुष्याने इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवावीत. स्थिर बुद्धी आणि मन हे ज्ञानी मनुष्याचे लक्षण आहे. ज्ञानी मनुष्य शांत मन आणि स्थिर बुद्धीने कर्म करतो. तो गोंधळून जात नाही, कारण कर्म कसे करायचे हे त्याला समजलेले असते. तो कर्म करून मोकळा होतो. तो कर्मबंधनात अडकत नाही. ज्ञान झाल्यामुळे अहंकार नाहीसा झालेला असतो. ज्ञानी मनुष्य कर्म करतो, परंतु आपण कर्म केलेच नाही अशा अकर्तेपणाच्या भावनेने केलेल्या कर्माच्या फळाबद्दल अगदीच अलिप्त असतो. तो निष्कामतेने कर्म करतो. ज्ञानामुळे तो शांत झालेला असतो. त्यामुळे सारी सृष्टी त्याला सुखमय दिसते. ज्ञानी मनुष्य दोन व्यक्तींमध्ये भेदभाव करत नाही. हा श्रीमंत, हा गरीब, हा गोरा, हा काळा असं कुठलाही भेदभाव करीत नाही. सर्वांकडे समदृष्टीने पाहतो. समत्वाने वागतो. सुख असू दे अथवा दुःख असू दे, ज्ञानी माणसाची मन व बुद्धी स्थिर राहते. तो सुखात आनंदात असताना उधळून जात नाही आणि दुःखात असताना कोलमडून जात नाही. तो स्थिर बुद्धीने सगळी परिस्थिती हाताळतो. ज्ञानदेव पुढे म्हणतात, मनुष्याला ज्ञान प्राप्त झाले की तो बुद्धीची जोड देऊन आपले कर्म करतो. कर्म करताना तो मीच केलं असा अहंकार नसतो. सहजतेने तो ते कर्म करतो. निष्कामतेने कर्म केले की ते भगवंतापर्यंत पोहोचते. ज्याप्रमाणे कमळाच्या पानावर पाणी टिकत नाही, त्याप्रमाणे कर्म करताना अहंकार असू नये. चांगले कर्मच मनुष्याला पुढे नेते आणि याच जन्मात तो ब्रह्मरूप होतो. अर्जुन भगवंतांना म्हणतो, सांख्ययोग श्रेष्ठ की कर्मयोग श्रेष्ठ? दोन्ही मार्ग चांगलेच आहेत. कोणत्याही मार्गाने गेले तरी भगवंतापर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट साध्य होते. कोणत्या योगमार्गाने जायचे ते आपणच ठरवायचे.